नमस्कार मित्रांनो, आज आपण निघालो आहे एका आध्यात्मिक ठिकाणी, जिथे गेल्यावर प्रत्येक भाविक अनुभवतो शांती, श्रद्धा आणि गुरुकृपेचा आनंद. तर मित्रांनो, आपण आलो आहोत सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यात वसलेले श्री क्षेत्र गोंदवले महाराज यांच्या दर्शनाला. हे एक अत्यंत पवित्र श्रद्धास्थान आहे. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं समाधी मंदिर गेट क्रमांक 1 मध्ये प्रवेश करताच समोर दिसते. मंदिराच्या आवारात स्वच्छतेची पूर्ण काळजी घेतली जाते. आम्ही सकाळी 7 वाजता मंदिरात पोहोचलो होतो. गोंदवलेकर महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1845 साली सातारा जिल्ह्यातल्या गोंदवले बुद्रुक या छोट्याशा गावी झाला. महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते आणि या भूमीत अनेक थोर संत होऊन गेले आणि त्यातलेच एक म्हणजे श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज. मंदिरात गेल्यावर गुरुमंदिर, सभामंडप इथल्या आध्यात्मिक वारशाचे प्रतीक आहे. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज हे श्री राम नाम स्मरणाचे उपासक होते. अशा या पावन भूमीला मनपूर्वक वंदना. जय राम, श्रीराम, जय जय राम. श्री महाराजांचे दर्शन घेऊन वाटेत नाश्ता करून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. आता आपण निघालो आहे श्री क्षेत्र नरसोबाची वाडी या ठिकाणी. हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध व पवित्र तीर्थक्षेत्र आहे. हे ठिकाण कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात कृष्णा व पंचगंगा नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. हे ठिकाण श्री दत्तात्रेयांचे अवतार श्री नारायण सरस्वती स्वामी महाराजांचे स्थान म्हणून ओळखले जाते. नरसोबाची वाडी हे दत्त संप्रदायाचे एक प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. आत जाताना वाहन पार्किंग फी द्यावी लागते. मंदिर प्रशासनाने वाहन पार्किंगची उत्तम सोय केलेली आहे. येथे श्री नारायण सरस्वती स्वामींनी 12 वर्षे वास्तव्य केले, म्हणून हे स्थान अत्यंत पवित्र मानले जाते. कृष्णा पंचगंगा 2 नद्यांचा संगम स्नानासाठी अत्यंत पवित्र आहे. यात्रेकरू येथे स्नान व धार्मिक विधी करतात. हजारो भाविक दररोज येथे दर्शनासाठी येतात. येथे स्वामींच्या चरणचिन्हाचे पूजन केले जाते. गुरुपौर्णिमा, दत्त जयंती व श्री स्वामींच्या पुण्यतिथीला येथे मोठी यात्रा भरते. येथे शेजारीच 2 शिवलिंग आहेत. श्री क्षेत्र नरसोबाची वाडी हे फक्त एक तीर्थक्षेत्र नाही, तर श्री स्वामी नारायण सरस्वतींच्या दिव्य उपस्थितीने भरलेले एक आध्यात्मिक भूमी आहे. स्वामी महाराजांच्या चरणी नतमस्तक होताना एकच प्रार्थना करतो, माझा अहंकार नाहीसा हो, सेवा भक्ती वाढो आणि स्वामींचा कृपा आशीर्वाद कायम राहो. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.